हे माझे दोन प्रश्न आहेत की एक तर सुप्रियाताई सुळेंनी या ठिकाणी पूर्णपणाने स्वतःचं स्पष्टीकरण केलेलं आहे, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा ओबीसीचा दाखला नाही. आणि मग असा माझा प्रश्न आहे की विजय वडेट्टीवारांनी या संदर्भामध्ये चर्चा करताना जे कोणी दाखले देत आहेत ते सत्तेमध्ये बसलेत, त्यांच्यावर टीका करणं गरजेचे आहे, त्यांच्यावर त्यांनी बोलणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे चुकीचे दाखले दिले गेलेले आहेत असं त्यांनी आरोप सत्तारूढ पक्षावर केला तर मी समजू शकतो. मित्र पक्षावरच अशा प्रकारची चर्चा करण्याचा प्रयत्न केला काही दिवसापासून काँग्रेसची काही मंडळी का करतात मला कळत नाही. आणि मला वाटतं की त्यांनी पहिल्या प्रथम अशा प्रकारचा दाखला वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पदाधिकाऱ्यांना असं देण्याच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना दिलं आहे त्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलं आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली तर मी समजू शकतो. काँग्रेसने सुद्धा आम्ही विजय वडेट्टीवार यांच्या मताशी सहमत नाही याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे का? कारण त्यांनी ओबीसी नेते या नात्याने त्यांनी हे वक्तव्य केले असं ते म्हणू शकतात येत्या काळात. नाही, काय करायचं हे त्यांनी ठरवावं. शेवटी आम्ही सुद्धा आजपर्यंत महाविकास आघाडी म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या मित्र पक्षाला अडचणीत येईल असं कुठल्याही प्रकारचं विधान किंवा अशा प्रकारचे कुठलाही निर्णय घेतलेला नाही. परंतु आज जर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की राहुल गांधी आता महाराष्ट्रात फिरल्यानंतर वातावरण पूर्ण आपलं होईल, कोणाच्या मित्राची गरज नाही वगैरे, एकदा त्यांनी जर स्पष्ट सांगावं. मला वाटतं की आम्ही फक्त मित्रांना डॅमेज करा 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे. मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी. काँग्रेसच्या लोकांनी एक तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये. सुप्रियाताई केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर समन्वय साधत आम्ही नेहमी प्रयत्न करतो, ठेवलेला आहे. पण अशा प्रकारे ते बोलत असेल तर मग मला उलटा प्रश्न आहे की आम्ही स्वतःच्या स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न करणारे आपण किती आहात? आपण जिल्ह्यामध्ये कोणाशी निवडणुकीच्या संदर्भातून तडजोड करता, कोणाकोणाला त्याप्रमाणे हे करून घेतात याची चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आम्ही त्याच्यावर कधी भाष्य केलं नाही. आणि जर तुमची तशी असेल तर वैयक्तिक सुद्धा आम्ही तशी चर्चा करायला तयार आहोत. आधी पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर पृथ्वीराज 2014च्या सरकारच्या वरून का असेना वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार अशा पद्धतीनं सुप्रिया सुळे यांना टार्गेट करतायत. महाराष्ट्रातले काँग्रेसचे जे नेते आहेत ते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला कॉर्नर करू पाहत आहे का? ज्या भेटीगाठी तुमच्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांना पोटदुखी व्हायला लागलेली आहे का? नाही, यात आपण ज्या पद्धतीने सांगितलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला टार्गेट करणं एवढं सोपं नाही. आता त्यांच्या नेत्यांनी राज्याचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, केंद्रातले त्यांचे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचे निरीक्षक आहेत, त्यांनी त्यांना समज द्यावी. तसं पद्धतीनं राहिलं आम्हाला भूमिका स्पष्ट शब्दाने करावी लागेल. म्हणूनच मी सांगलं सुप्रिया सुळेताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा चुकीचा समज किंवा चुकीचा मेसेज देऊन चुकीच्या बाबतीमध्ये बोलणं हे पक्ष आम्ही सहन करणार नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं की आता आम्ही राज्याच्या अध्यक्षांशी मी स्वतः बोलेल, त्यांना सांगेल आणि त्यातही जर सुधारणा झाली नाही तर मग आम्हाला काय करायचं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा भूमिका ठामपणाने घेऊ. जातीचं राजकारण केलं जाते. शरद पवारांची कन्या म्हणून सुप्रिया सुळे, शरद पवार जे मराठा नेते मानले जातात, महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते मानले जातात, त्यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळेंच्या बाबतीत की त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलेलं आहे असं म्हणून ओबीसी विरुद्ध मराठा असं काहीतरी नवीन वाद लावू पाहतायत का ते? मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा. कशासाठी ते बोलले ते त्यांना विचारा. त्यांना कुठून पुरावा भेटला? सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतला आहे आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला. विदाऊट कुठल्याही प्रकारची माहिती पुरावे नसताना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं का? हे कदाचित तुमच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं. खरं म्हटलं तर आज राज्यामध्ये ज्या पद्धतीने मराठा आणि ओबीसी वाद सुरू केलेला आहे, सत्तेमध्ये वाद मी समजू शकतो. मी आजही म्हणतो ह्या दोन्ही समाजामध्ये वाद त्यांच्या श्रेयवादाच्या असलेल्या महायुतीतल्या दोन नेत्यामध्ये चालू आहे, त्यांच्या मित्र पक्षाच्या प्रमुख नेत्यामध्ये चालू आहे. तो वाद आता तिथे चालू असताना ते वाद इथं डायव्हर्ट करण्यासाठी ही चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे, तो वाद इथं डायव्हर्ट करण्यासाठी कदाचित हा निश्चय काढला का याची माहिती आम्ही घेऊ. मला वाटतं की आता
मराठा आणि ओबीसीला या असलेल्या वादामध्ये त्यांच्यात असलेल्या मित्रपक्षाची चढाओढ चालू आहे. कोणी श्रेय घ्यायचं, कोणत्या जातीचं घ्यायचं, याच्यावर ते श्रेयवाद चालू असताना त्यांनी अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे का केला याची मी माहिती निश्चितपणाने घेईल. तुमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांची मात्र काँग्रेससोबत मागच्या अनेक वर्षांपासून जवळीकता वाढताना दिसते. सातत्यानं राहुल गांधींसाठी पुढाकार घेणं, राहुल गांधींचे फ्लेक्स लावणं, कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ते रामराम करतायत. अशा पद्धतीची जोरदार चर्चा आहे. अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा, अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा रोहित पवारांकडून अशी हे करण्याचा प्रयत्न झालेला मला माहीत नाही. आम्ही दोघंही आता आंदोलनात हिंगणघाटला होतो, वर्ध्याला होतो, पक्ष म्हणून आंदोलनात होतो. आता वैयक्तिक त्यांनी राहुल गांधींचं स्वागत महाविकास आघाडीचा एक सहकारी म्हणून केला असेल, हा त्यांचा प्रश्न होता आणि त्याप्रमाणे तो केला. परंतु त्यामुळे ते काँग्रेसच्या जवळी गेले, काय गेले, मला वाटतं की पक्षाच्या चौकटीत अध्यक्ष या नात्याने जे कोणी पक्षाच्या चौकटीत आहेत त्याप्रमाणे पक्षाच्या चौकटीत काम करतील. परंतु एकीकडे तुमच्या सुप्रिया सुळे नेत्यांवरती टीका होते आणि दुसरीकडे रोहित पवार काँग्रेसच्या जवळ जातात. अर्थात मग ही परिस्थिती काय पक्षामध्ये सध्या तरी? नाही, मी एवढंच सांगेल की काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा करेल आणि काँग्रेसची तशी भूमिका असेल तर माझ्या पक्षाच्या प्रत्येकाने काँग्रेसच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये जर चुकीचं असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पक्षाच्या जो निर्णय घेईल तो सगळ्यांना लागू असेल. परंतु मग याच काँग्रेसच्या नेत्यांमुळे खरं तर 2014ची सत्ता तुमची गेलेली होती. बरोबर आहे. मी मगाशी सांगितलं, मित्र पक्षाला संपवण्यापेक्षा मित्र पक्षाबरोबर एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे. आज सत्तेत नसताना उद्या सत्तेमध्ये येण्याच्या संदर्भातून महाविकास आघाडी म्हणून त्या निर्णय घेणं गरजेचं आहे. पण आपल्याच मित्रांच्या बाबतीमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली जाते. हा इथं भेटला, तो तिथे भेटला, तो तिथे भेटला, मग आता असं आहे, कसं आहे, तसं आहे. तुम्हीच चर्चा करताय. विरोधकांनी केलं मी समजू शकतो, पण विरोधक काय चर्चा करतायत. मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून त्यांची काय काँग्रेसची वेगळी रणनीती ठरली आहे का काय याची मी माहिती निश्चितपणाने घ्या. आणि मी त्याच्या सत्ता काँग्रेसमुळे गेली का? 100%. ज्यावेळेला आपली सत्ता महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती त्यावेळेला ही सत्ता असताना आपल्याच असलेल्या पक्षाचा त्यावेळेला बदनाम करून त्या पक्षाच्या असलेल्या नेत्यांना आणि प्रतिमा खराब करण्याचा, पक्षाचा प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला आणि मग पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे ती सत्ता गेली, हे वस्तुस्थिती आहे. परंतु मग आता मात्र तुम्ही स्वतः राज्यातले तुमचे राष्ट्रवादीचे नेते हे राहुल गांधींशी भेटून त्या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना अशी समज देण्याची विनंती तुम्ही करणार आहात का? मी आज हर्षवर्धन सकपाळांशी बोलील आणि सुप्रियाताई दिल्लीच्या असलेल्या त्यांच्या हायकमांडशी बोलतील आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की या बाबतीमध्ये आपण सगळ्यांना सूचना करावी आणि ती सूचना केल्यानंतर फरक पडेल अशी माझी अपेक्षा आहे. परंतु तुमच्या पक्षाचे नेते वारंवार हाच प्रश्न उपस्थित होतोय गेल्या अनेक महिन्यांपासून. वारंवार तुमच्या पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, त्याच्यानंतर इतर पक्षाचे भाजपचे महत्वाचे नेते यांच्याशी भेटीगाठी करतात. त्यामुळे तुमचा पक्ष सत्तेत जाणार की काय अशा पद्धतीच्या वारंवार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस तुम्हाला कुठेतरी टार्गेट करताय. गेल्या 6 महिन्यापासून रोज ह्या बातम्या आहेत की आम्ही जाणार, पण अजून पण आम्ही गेलेलो आहे का? आम्ही आहे तिथंच आहे ना. पण आम्हालाच का टार्गेट केलं जातं याची मला आश्चर्य वाटतं. आणि त्यामध्ये काँग्रेस याच्यामध्ये त्यांची काय रणनीती मला माहीत नाही. पण एक आहे, याचा अर्थ असा आहे की शरद पवारांच्या नावाचा अजूनही दबदबा आहे म्हणून फक्त ह्याच पक्षाला चर्चा करण्याचा विषय घेतला जातोय असं मला वाटतंय. परंतु तोच पुन्हा मुद्दा उपस्थित होतोय. सातत्यानं तुमचा पक्ष जो आहे तो कुठेतरी सत्तेच्या जवळीक जातोय म्हणून काँग्रेस तुम्हाला टार्गेट करते. अर्थात तुम्हाला काँग्रेस महाविकास काँग्रेसने तसं सांगावं स्पष्ट शब्दात की तुम्ही सत्तेत जाताय म्हणून आम्ही तुम्हाला टार्गेट करतो. मग मी त्याला उत्तर देईल. मला वाटतं की अजूनही मी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहावं म्हणून आम्ही प्रयत्न करू. परंतु गेल्या आठवड्यापासून ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते योग्य नसून याच्या बाबतीमध्ये मी आज सूचना करेल. ती सूचना केल्यानंतर जर त्यात फरक पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही झालं तर आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करू. राहुल गांधींच्या पुण्याच्या कार्यक्रमाला चांगलं यश आलं, त्यांना बळ आलंय काँग्रेसला, त्यामुळे हा आत्मविश्वास काँग्रेसचा द्विगुणित होऊन तुमच्यावरती टीका होते का? कदाचित तसं पण असेल. त्यांना वाटलं असेल आता एका एकट्याच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्र जिंकू शकतो असं त्यांना अपेक्षा वाटली असेल म्हणून आमच्यावर प्रेम जास्त ओतू दाखवायला लागलेले आहेत. पण मला वाटतं की ते प्रेम ओतू दाखवताना
एकत्रित आम्ही राहिलो आणि एकत्रित पुढे गेलो तर त्याचा फायदा होईल. आमच्यात विभाजन झालं तर बाकीच्यांना विभाजनाचा फायदा होईल याचा विचार त्यांनी करावा. कदाचित आमचं विभाजन व्हावं यासाठी कोण प्रयत्न आमच्यातलाच करतो का ह्यासुद्धा शंकेला वाव मिळू शकतो. मराठा नेत्यांना बदनाम करून काँग्रेसचा एक ओबीसी चेहरा पुढे आणायचा प्रयत्न. वडेट्टीवार करतात असं वाटतंय, कारण आगामी काळामध्ये कुठेतरी अशा पद्धतीनं ओबीसी चेहऱ्याला संधी महाराष्ट्रात मिळू शकते अशी चर्चा आहे. कोणाला पुढे आणायचं? स्वतःला राज्यातला ओबीसी नेता म्हणून असं आहे की विजय वडेट्टीवारांना त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी कोणाला पुढे आणायचं काय नाही ते ठरवावं. आता विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा चेहरा आणायचा, ओबीसी नेता म्हणून पुढे यायचा असेल, काय करायचं त्यांनी ठरवावं आणि काँग्रेसने सुद्धा तसं ठरवावं. म्हणून कोणाच्या आमच्या लोकांच्या मोठ्या नेत्यांची नावं घ्यायची आणि चर्चेला विषय आणायचं योग्य नाही. तुमच्यात हिंमत असेल तर चुकीचे दाखले दिलेत त्यांच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमक दाखवा. आता विजय वडेट्टीवारांनी एक ट्विट केलेला आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या नावाचा जो आहे तो अनावधाने मी उल्लेख केलेला आहे, त्यामुळे कोणताही त्यांच्यावरती आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण ते आता त्यांच्या दुरुस्त आहे. मग त्यामुळे मी मगाशी म्हटलेले सगळे माझे शब्द मागे घेतो. पण तरी म्हणजे आज जरी विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली असली किंवा ते बॅकफुटवर जरी गेलेले असले, अनावधानानं नाव घेतलं असं जरी म्हटलं असलं तरी पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र जे आरोप केले त्यावर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस हे वारंवार राष्ट्रवादीला टार्गेट करून पाहत आहे. यातून काही तुमची सुटका होते असं दिसत नाही. आमची कोण आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आमची सही सलामत सुटका होईल, काही काळजी करू नका. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की महाविकास आघाडीमुळे आम्ही सगळे एकत्र विचाराने गेलं पाहिजे. कोणतंही स्टेटमेंट करताना तुम्ही आत्तापर्यंत बघा, आम्ही कधीही आमच्या मित्रपक्षावर कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही, तो करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. मला वाटतं की आता याच्या पुढे आपण बोध घेऊन सगळ्यांनी एकत्र राहिलं तर पुढे चांगलं होईल. आता तुम्हीच आम्हाला जबरदस्ती ढकलण्याचा प्रयत्न का करताय मला कळत नाही. का कोणी सांगण्यावर आमच्यावर टार्गेट करतात ते कळत नाही मला. परंतु विजय वडेट्टीवार त्यांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणतात की मी जरी अनावधानानं सुप्रिया सुळेंचा उल्लेख केलाय, माझा त्यांना कोणताही टार्गेट करण्याचा उद्देश नाही, परंतु त्यांनी एक त्यांच्या विरोधात मात्र माझी उघड भूमिका आहे, कारण की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आणि सामाजिक आरक्षण वाचवण्याकरता मी माझी लढाई लढतो. नाही, त्या बाबतीमध्ये आम्ही विजय वडेट्टीवारांच्या या भूमिकेला आम्ही विरोध कधी केला आहे? आमचा विरोध एवढाच झाला की सुप्रियाताईंचं नाव घेतलं गेलं, ज्यांचं तथ्य नसताना नाव घेणं आणि ती चर्चेत बातमी आहे ना, त्याच्यावर आमचा आक्षेप होता. मराठा नेत्यांनी कुठल्या ओबीसीचा दाखला घेतला तर ज्यांनी दाखला दिला त्याच्याविरुद्ध विजय वडेट्टीवारांनी जाऊन जरा पुरावे घेऊन आंदोलन करावं. फक्त ट्विट किंवा तिथं भाषणं टोकून होत नाही. त्यांनी तिथं जावं आणि त्यांना जा विचारावं खोटं कसं. आता आम्ही आमच्याकडं काही ठिकाणी ओबीसी दाखले चुकीचे झाले, आम्ही कोर्टात गेलो ना, तसं त्यांनी कुठेतरी सुरुवात केल्याला पाहिजे ना, बोलून होत नाही ना. हे लोक जे ज्या पद्धतीने दाखले देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे खऱ्या ओबीसी आणि खरा मराठ्यामधला ओबीसी जो आहे त्याच्यावर अन्याय होतोय. परंतु काँग्रेसला तुम्ही इशारा देणार का? कारण की सातत्यानं काँग्रेसला तुमचा इशारा असणार का? हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या वेळेला पवारांच्या सुनेला मुंगी गुडी म्हटलं आणि बॅकफुटला येऊन माफी मागितली. आता विजय वडेट्टीवार पवारांच्या लेकीला अशा पद्धतीचा आरोप करून माघार घेत आहे. कुठेतरी जाणीवपूर्वक संपूर्ण पवार कुटुंबीय यांनाच हे टार्गेट करतायत असं वाटतंय का? आणि मोठ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं, बदनामी होऊ द्यायची आणि मग त्यानंतर माघार घ्यायची, याला काय अर्थ आहे? मी तुमच्या या म्हणजे एका अजून एक महत्वाचा मुद्दा की दोन्ही महिला आहेत. मी तुमच्या या मताशी सहमत आहे. मी कोणतीही जबाबदारीने एखादं स्टेटमेंट गेलं तर मी कुठल्याही पुरावा स्वीकार किंवा जबाबदारीने बोललं तर त्याचा काय होतो अर्थ आहे मला मग माहिती आहे. मला वाटतं की प्रत्येकाने ती काळजी करणं गरजेचं आहे. जाणीवपूर्वक होतं का काँग्रेस विचार करून करतो का त्यांचं प्लॅनिंग आहे या आज तरी मी सांगू शकत नाही. परंतु मी परत त्याच गोष्टीवर बोलतो की एकत्रितपणे आम्ही जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, आपल्यामध्ये गैरसमज होण्याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. जर ते जाणीवपूर्वक होत असेल तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल.
महिलांना टार्गेट करतायत अशा पद्धतीनं. काँग्रेस एकीकडे राहुल गांधी महिलांचे मेळावे घेतात आणि दुसरीकडे महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही गुंगी गुडिया म्हणता. पवारांच्या लेकीला तिने ओबीसी सर्टिफिकेट काढलंय असं तुम्ही म्हणता. मग हा विरोधाभास नाहीये का काँग्रेसच्या भूमिकेत? म्हणजे त्याचा असं होतोय की राहुल गांधींनी महिलांचा सन्मान करण्यासाठी, युवतींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम घेतला आणि दुसऱ्या वेळेला त्याच संस्कृतीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांचा अपमान करायचा योग्य नाही, ते त्या संस्कृतीत बसत नाही. परंतु काँग्रेसचे नेते सातत्यानं वारंवार तुमच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात, जसं बोललो मगासपासून. मग काँग्रेसच्या नेत्यांना काही इशारा तुम्ही देऊ इच्छिता? तिला मगाशी जर अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल. सर हिंदी में जानना चाहिए. एक प्रश्न, ते सुनील गाढवे यांच्या एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात जे आरोप केले जात आहेत त्या अनुषंगानं आज नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर आरोप केले की रोहित पवारांनी आधी हे सांगावं की हे गाढवे नेमके आहेत कोण, त्यांचा राईट हँड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. एमपीएससी शरद पवारांसोबत देखील त्यांचे फोटो असेल आहेत. तर सुनील गाढवेला ते संपर्क साधतात असं है मला नवनाथ बंगचा खरं म्हटलं तर त्यांच्या स्टेटमेंटची मला वाटतं हसू येतं. असं आहे की कोणाच्या बरोबर कोणाचा फोटो आहे त्यापेक्षा कोणाच्या कालावधीमध्ये फोटो असलेला माणूस, संबंध असलेल्या माणसाचा या पेपर लीक झाले. रोहित पवारांना कधी भेटले असेल, शरद पवारांना भेट कधी घेतली, त्यावेळेला त्यांच्याकडे पेपर लीक झाले होते का काय झाले होते? अरे तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पेपर लीक झाले, त्याच्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याचं नाव येताना कोणाचं जर संबंध आलं, सत्तेच्या सहभागामधल्या माणसाचा आशीर्वाद असल्यानंतर माणूस धाडस करतो. मला वाटतं की आता जे गाढवेचं प्रकरण आलेलं आहे, नवनाथ बंगने सांगलं मग ह्यांच्यावर फोटो आहे त्यांच्यावर फोटो आहे, कोणाचेही फोटो असो, पण त्या तुमची जबाबदारी काय? तुम्ही सत्तेमध्ये आहात ना, तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही ती जबाबदारी इतरचे फोटो दाखवून टाळू शकत नाही. तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातला आदेश द्यायला पाहिजे होता. नुसत्या त्या लोकांना ज्यांनी पेपर फोडले त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा ज्यांची जबाबदारी ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी त्या ठिकाणच्या जबाबदारीने ती एवढी बातमी 6-6 महिने 3-3 महिने सगळ्या देशामध्ये पेपर लीकचे प्रश्न येत आहेत. दिल्लीमध्ये आंदोलन झाल्यानंतर सुद्धा परत पेपर लीक होत असेल तर त्या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे नव्हते. आणि आताही कारवाई करताना जुजबी करते, ह्याच्या मागचे सूत्रधार जर सुटले गेले तर परत त्याला अर्थ राहणार नाही. का माझ्या मागं कोणतरी राजकीय आशीर्वाद देणारा जर असेल तर मी काही करू शकतो या भ्रमामध्ये अशाच प्रकारचे होणार, त्यापेक्षा परीक्षाच घेऊ नका. सर एकीकडे याच एमपीएससीच्या ह्याच्यावरतून खरं तर MMRDA ने जी म्हणजे पेपर्स घेतले त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घोळ आहे. सातत्यानं तुमच्या पक्षाचे अनेक नेते मंडळी ती देखील परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा नव्याने परीक्षा घेण्यात यावी अशा पद्धतीची मागणी करतात. आदिवासी विद्यार्थी गेल्या 14 दिवसाला बसलेले आहेत मांजरीमध्ये, त्यांची दखल कुठेतरी घेतली जात नाहीये. या सगळ्या विषयांकडे कसं पाहताय? आदिवासी विद्यार्थी गरीब त्यावेळेला आंदोलनाला नागपूरला आणि पुण्याला बसलेले आहेत. आज सरकारचा 13-14 दिवसानंतर आज सरकारचे मंत्री त्यांना भेटणार आहे. म्हणजे किती मस्तीमध्ये हे सरकार आहे बघा. मागण्या फार साध्या आहेत त्यांच्या, की वय झाल्यानंतर मला त्या वसतिगृहामध्ये काढू नये, कारण त्यांची परिस्थिती बघितली तर त्यांना त्याच वसतिगृहात ठेवावं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी फक्त एक मागणी दूर करायची. आता सेंट्रल अन्न पुरवठ्याची ठेका आहे तो रद्द करावा, ताजं अन्न आम्हाला त्या वसतिगृहामध्ये मिळावा, अशा प्रकारच्या अनेक मागण्या असतील. त्या मागण्याला जर कुठल्या प्रकारे लक्ष दिलं जात नसेल तर दुर्दैव आहे. MPSC परीक्षापासून सगळ्या परीक्षा ज्या काय फुटतात त्याच्या संदर्भामध्ये लोक आंदोलन करतायत. कोण सुखी आहे? आदिवासी दुखी, लाडक्या बहिणी दुखी, शेतकरी दुखी, सगळे विद्यार्थी दुखी आणि बेरोजगार. आम्ही आज तर बेरोजगारांचा मोर्चा काढलेला आम्ही सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शासकीय भरतीपासून त्या असलेल्या पोलीस भरतीपासून अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी काही यंत्रणा राबली पाहिजे ती राबत नाही, त्याचं सुद्धा आंदोलन करतोय आम्ही. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता लोक आंदोलनाला उतरलेली आहेत. त्यामुळे सरकारने आता ही जबाबदारी टाळता येणार नाही आणि ही जबाबदारी टाळू नये. अहो काही एक विशेष आहे, माजी मंत्री आणि तिथले एक मंत्री महाराष्ट्रातले सदस्य त्याच्यामध्ये सांगतात खाऊन पिऊन तुम्ही आंदोलन करा. असलं जर स्टेटमेंट देत असेल
13-14 दिवस ते बिचारे आदिवासी विद्यार्थी आंदोलनात बसतात, त्यांची तुम्ही थट्टा करताय. काहीतरी वाटलं पाहिजे राव. म्हणजे एवढं तुम्ही थट्टेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना नेताय. मला वाटतं की ते चुकीचं आहे. आणि मग या सर्व गोष्टीचा निषेध हा महाराष्ट्रातल्या जनतेचा केलाच पाहिजे. नव्हे तर या आसेला संबंधित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. हाच विषय आहे. सत्तेतलेच मंत्री आहेत नरहरी झिरवळ, त्यांनीच असा एक वक्तव्य केलंय की त्या उपोषणाला गेले विद्यार्थ्यांना भेटायला, तर खाऊन लपून छपून खाऊन उपोषणाने आंदोलन केलेत अशा पद्धतीचं वक्तव्य. त्यांनी हा आदर्श दाखवला असता तर आमचे मंत्री विद्यार्थी आता मंत्री होतील. ते मंत्री कसे झाले ते पण त्यांनी सांगावं. अवघड आहे ते. तुम्ही एक आहे, प्रकृती बिघडली त्यांची, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं, तरी तुम्ही सांगता की अशा पद्धतीने तुम्ही खाऊन पिऊन आपलं हे करा. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि काय याच्यावर काय बोलणं योग्य नाही. एक शेवटचाच प्रश्न आहे. ठाण्याच्या क्लस्टरच्या संदर्भात आज जितेंद्र आव्हाड रस्त्यावरती उतरले, त्यांच्यासोबत तुमच्या पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आहेत. खरं तर क्लस्टर योजना जी आहे ती सामान्य नागरिकांच्या विरोधातली आहे आणि त्या संदर्भात क्लस्टरच्या बाबतीमध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई वगैरे, ठाणा वगैरे ह्या ठिकाणी, नवी मुंबई वगैरे ह्या ठिकाणी वाढ प्रचंड प्रमाणात लोकांची येण्याची शहरामध्ये वाढलेली आहे. परंतु हे करत असताना, डेव्हलपमेंट होत असताना त्या सुविधा ज्या पाहिजे, पाणी वगैरे, हे गटर वगैरे, ते सगळ्या त्या सुविधा आपण उपलब्ध करू शकतो का? नाहीतर सरसकट आपण मंजुरी देतोय आणि पाहिजे तेवढी बांधकामं होत आहेत आणि भविष्य काळामध्ये भीती अशी आहे की सगळ्या असुविधा झाल्या तर नवीन प्रश्न उभे राहतील. पिण्याच्या पाण्यापासून अनेक प्रश्न आहेत. त्याचा विचार करून सगळ्या सरकारने निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सुप्रिया जी पर ओबीसी प्रमाण पत्र को लेकर आरोप लगाया है, ये तमाम विषयों को कैसे देखते, क्या कहेंगे? नहीं, ऐसा है कि सुप्रिया ताई ने उसका क्लेरिफिकेशन किया है कि आज जिस तरीके से विजय वडेट्टीवार ने कहा है उसी तरीके उसको बताते हुए सुप्रिया ताई ने यही कहा है कि मेरे पास ऐसी कौन सी भी सर्टिफिकेट नहीं है. तो इसका मतलब है कि मैं उसी बात में बताना चाहता हूँ कि बिना कुछ जाने, बिना कुछ प्रूफ के साथ अपने मित्र पक्ष के नेता को ऐसे बारे में बात करना विजय वडेट्टीवार की गलती है. और मेरे ख्याल से उन्होंने वैसा ट्वीट भी किया है कि मेरा तरफ से इनडायरेक्टली ऐसे स्टेटमेंट गए है. लेकिन जिस मराठा लोगों ने ओबीसी सर्टिफिकेट लिया उसके ऊपर मेरा विरोध है. मेरे ख्याल से ये लड़ाई है जो सरकार के खिलाफ है. जो लोगों ने गलत तरीके से अगर ओबीसी का दाखला लिया होगा तो उसके खिलाफ उन्होंने आंदोलन करना चाहिए, उसके ऊपर आवाज उठाना चाहिए. लेकिन अपने मित्र पक्ष के नेता को ऐसे तरीके से जानबूझकर किया है क्या मालूम नहीं, लेकिन मैंने आज बोला है कि आज इसके आगे कांग्रेस को अगर ऐसा लगता होगा तो उन्होंने जरा सोच समझ के बात करनी चाहिए. उनको लगता होगा कि हम महाराष्ट्र में अभी स्वयं स्फूर्ति से खुद के बदलूबते हम लोग ताकत से खड़ा रह सकते हैं और उसके लिए जानबूझकर अगर कोई करता होगा तो हम वो उसी तरीके से उनके साथ पहले बात करेंगे, बाद में हम लोग तय करेंगे. बार बार पहले पृथ्वीराज चौहान ने आरोप लगाया कि 2014 में सरकार बनते बनते रह गई. तो उसके बाद हर्षवर्धन सतपाल जी ने जो सुनीताताई उन्हें उंगी उड़िया कहा. फिर उसके बाद लगातार जो है पूरा कांग्रेस जो है वो पवार कुटुंब को बार बार निशाने पे ले रहा है. कैसे देखते हैं? क्या है, महाराष्ट्र में पवार नाम से एक माहौल है, जादू है. अगर उनको टारगेट करेंगे तो ही अपने को बढ़ोतरी मिलेगी, अपना ही नाम होगा, अपना ही पार्टी बढ़ेगी, ऐसा कुछ का सोच है तो गलत है. मेरे ख्याल से जिस तरीके से जो अभी बात छेड़ रही है उसके बारे में मैं इतना कहना चाहता हूँ कि आगे जाके हम लोग सब साथ में अगर काम करना है तो एक साथ में बैठ के बात करके हम लोग जाएंगे. आज तक हमने कभी हमारे मित्र पार्टी जो है उनके बारे में कभी स्टेटमेंट किया नहीं. ये राष्ट्रवादी शरद पवार पार्टी ने ये ध्यान में रखा है. लेकिन कोई जानबूझकर करता है कि इनडायरेक्टली करता है उसका हम लोग देखेंगे. आज हम लोग प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सतपाल जो है उनके साथ मैं बात करूंगा और उनको बात करने के बाद अगर उसी तरीके से चलता रहेगा तो फिर हम लोग भी वैसी तरीके से उनको जवाब देंगे.
कल नेपाल में एक बहुत बड़ा फ्लड आया है और उसके बाद ऐसी बातें सामने आई कि महाराष्ट्र से भी तकरीबन 80 से ज्यादा टूरिस्ट जो है वहां पहुंचे हुए थे। विपक्ष के तौर पे सरकार से इस बारे में बातचीत हो रही है आप लोगों की? नहीं, महाराष्ट्र के जो पर्यटक वहाँ पे है, महाराष्ट्र की नहीं है, देश के लिए सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट ने हेल्पलाइन की है और मेरे ख्याल से महाराष्ट्र गवर्नमेंट भी हेल्पलाइन अभी कंटिन्यू चालू रहती है। उसी तरीके से जब जब वहाँ पे कुछ कठिनाई हो गई तो वहाँ से महाराष्ट्र गवर्नमेंट अपना खुद का फ्लाइट भेज के वहाँ से लोग को सुखरूप लेके आते हैं। वैसे उन्होंने जो लोग रह गए उनके साथ कांटेक्ट करें और कांटेक्ट होने के बाद उनको लाने की जिम्मेदारी सरकार के, उनको उसी तरीके से काम करना चाहिए, इतना मेरा आह्वान है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.